हॅलो गाईज. तर आज मी आली आहे माझ्या गावी या कारणासाठी आली आहे की माझ्या गावी गावदेवी मातेची यात्रा आहे. ती दरवर्षी असते, यावर्षी सुद्धा आहे. तर आम्ही त्याच यात्रेसाठी आज आमच्या गावी आलो आहे. तर मी रेडी झाली आहे, बाकीचे पण रेडी होत आहेत. तुम्हाला मी माझा एकदम फुल लुक दाखवते. आम्ही चाललोय मंदिरात जाण्यासाठी पप्पा मागे गाडी काढतायत आणि मग आम्ही मंदिरात जाऊ. दीदी बोल जय गावदेवी माते. दादा आता आहे आली का? सो गाईज, आम्ही या प्रकारे चाललोय. मला खूप भयानक भीती वाटते. रस्ता चांगला असूनही घरचा न्यू ड्रायव्हर असल्या कारणे. न्यू ड्रायव्हर बोलतोस? हा, आली आहे याच्या आधी पण तुझ्यासोबत, पण न्यू गाडी प्लस न्यू ड्रायव्हर. अशी दुकानं भरली आहेत आमच्या गावच्या यात्रेत. सो आपण जाऊया आतमध्ये. मम्मी पप्पा नाही होते तर सो पहिले गाईज आपण आतमध्ये दर्शन घ्यायला जातो आम्ही, मग तुम्हाला आतली बाहेरची दुकानं दाखवते. आई गावदेवी माता उत्सव पालखी 2026 सुस्वागतम.
एवढी सगळी लाईन आई गावदेवीच्या दर्शनासाठी लागलेली आहे. चला यात्रेत जा. चित्रते काय करते साहेब? खेळणी घ्या भारी भारी खेळणी फक्त 70 रुपयात. या होलसेलमध्ये खेळणी आजचा दिवस ऑफर आहे. आजचा दिवस लावली कोणता पण खेळण्याला एकच भाव फक्त 70 रुपये. घ्या लवकर या खेळणी घ्या फक्त 70 रुपयात. आजचा दिवस ऑफर आहे. आजचा दिवस लावले खेळणी घ्या. हे पागल का? कोणते घेतले तुम्ही? मिठाई मस्त आहे. आता आला का? आता नाही होते पप्पा आपण आलो तिथे नव्हतं. घे मग काय घेते. ए तुला ते हे ना वर मारायचं दादू, ते बघ ते वर मारायचं आहे. देर वा ते वर फेकायचं ते. तू दिसत नाही. बस मला तिकडे चल बघू. आपल्या गावात तरी आपण फिरू शकतो ना सर. किचन बघतो आता आम्ही माझ्या बॅगसाठी. नाही 100ला नाही, 100ला खरेदीच नाही. ते 130 रुपयाला आम्हाला पडले ताई. 130. 10 होती ना. हा व्हेरी गुड. दादू पप्पा बोलत आहे. हा तो पॅड घे मस्त आहे. ते मार्कर लगेच सांगतो. भाऊ तू बाकी आहेस. अरे पण तू भेटलाच नाही. तू वापस इकडे आला. सो गाईज आता आमच्या गावचं गोंधळ स्टार्ट होत आहे. तुम्हाला आमच्या गावच्या गोंधळाच्या रीतीभाती मी नक्कीच या व्लॉगमध्ये दाखवेन. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओ शूटिंगला जज नका करू, कारण की मी घाईघाईत सर्व प्रकारची शूटिंग करते तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि तुमच्या गावी गावदेवीच्या गोंधळात कशा प्रकारे साजरा केला जातो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पप्पा तिथे बसले.
हर 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोंधळाच्या पूर्वी वक्रतुंडाला नमन करत आहेत. गुरुरवी आवाज दे बाईला. अरे बाई ओरिजिनल बाई आई नाही रे त्याची. तुमची बाई आली. बाईला बघा थोडी उठून उभी राह. ना गाडवा उभीच आहे ती उभीच आहे ना. तिची चुकी नाही तिच्या बापाची चुकी आहे. आई तुझी खानच मोठी आहे का काय? आई आली. तू पण कसा लागतो बायला चांगला विचारून घे. बाबा होता का नवरा? अरे वय म्हणे वय आजच्या दिवस चान्स मारून जा. घे काल दुसरा होता आज तू. वो गाना अच्छा नहीं. हाँ पापा का सुना. किसका पापा का सुनेगा. हाँ पापा का सुनेगा. तू भी सुनेगी. हाँ मैं भी सुनेगी. रात को सुनेगी क्या सुबह सुनेगी. अशी कुठल्या पण गाणं नाचत नाही दादा. हे लड्डू मुद्द्यानं आतर धरला संचालते. म्हटलं तू असा का चालतोय. कोणत्या गाणं नसते. फुसकाराज मार खा खा की मुद्दे का पर चुके गणेश. बाईचा नाच कम बघायचा. बरोबर
चला बाई मस्त नाचायचा टकाडक मध्ये हा हॅलो 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 गोंधळ मांडीला गदिरी हो गोंधळाला या आशीर्वाद दे ग आणि तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव ऐक चहा होईल ना होईल का रे गॅस संपला चूल पेटव ना
घे मांडी घे डबल घे बोलत्या तुला लागला क्या इथे बसव वा 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 टाळ्या वाजवा पुन्हा एकदा. आता ज्याला आमच्या भोळीबाईची कला आवडेल त्यांनी नक्कीच बक्षीस द्यायचं आहे हो, आणि ज्याला नाही आवडेल त्यांनी नाही दिले तरी चालेल. ओके, काही प्रॉब्लेम नाही. बाई आशीर्वाद द्यायचा सर्वांना. हो मायेचा पदर आमच्या गावच्या मुरलीचा डान्स पहा. तुम्हाला नक्की आवडलं तर कमेंट मध्ये आवर्जून सांगा. आली पाहिजे सगळ्यांना. बरोबर ना. मायेचा पदर मिला डोई अग तिलाच माझी क्यू ग क्यू. मग कशी घेऊ कसे घेऊ आणि येणारी माझा जीव ग जीव, येणारी माझा जीव, येणारी माझा जीव ग जीव, येणारी माझा जीव. चला आता घरी चाललो आहे. घरी चालले. मिठाई नाही दिली ना दीदी. तुम्ही पण घेतला होत्या? मी 2 घेतलं. लय बरे मजा आणली त्यांनी स्टार्टिंगला. गाणी कशी बोलायला लागतात नाही एकदा बसला ना आईची कमर माझ्या कमटाला कल लागली. मी त्यांना हात करीत चला चला ते कुठं बघतात. मम्मी काय घेतलास ग? काय घेतलास? आम्ही घेतला. ऑनलाईन पेमेंटच चालत नाही. नेटच नाही चालत. तर आता आम्ही घरी आलोय वापस. सकाळ झाली आता. रात्री जसं तुम्हाला मी दाखवलं, आम्ही गावदेवी मंदिरावरून घरी आलो. खूप थकलेलं होतं. रात्रीचे 3 वाजलेले. आम्ही सगळे झोपून घेतलं कारण की दुसऱ्या दिवशी माझं घरी एक्झाम होती. तर आम्हाला लवकरच इथे 6 वाजता तरी टच व्हायचं होतं, म्हणून आम्ही आलेलो. तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या इकडूनची गावदेवी यात्रा? नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुमच्या गावीसुद्धा अशीच गावदेवीची यात्रा होते का. चला भेटूया नेक्स्ट न्यू ब्लॉगमध्ये. बाय.